नमस्कार, तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज आणि सध्या आपण माढ्यातल्या जगदाळे मंगल कार्यालयामध्ये उपस्थित आहोत। या ठिकाणी अजित पवार राष्ट्रवादी पक्षाची बैठक आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने पार पडले आणि त्या अनुषंगाने आज माढा तालुक्यातील 7 जिल्हा परिषद आणि 14 पंचायती समितीसाठी इच्छुक उमेदवारांशी संवाद आणि मुलाखतीसुद्धा या ठिकाणी संपन्न होणार आहेत। आणि त्या अनुषंगाने आज आपल्यासोबत माढ्याच्या राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष ॲडव्होकेट मिनलताई साठे आपल्यासोबत असणार आहेत। ताई, सुरुवातीला आपलं अभिनंदन यासाठी की आपण निवडणूक अधिकारी प्रभारी म्हणून आपली या ठिकाणी निवड झालेली आहे। काय सांगाल, आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आज या ठिकाणी बैठक पार पडली, कार्यकर्त्यांचा उत्साह देखील जाणून आला आहे आणि मग आता किती जागांमधून मागणी होते आणि कशा पद्धतीनं रणनीती आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती असणार आहे? आज येऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने आज माननीय राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या पक्षाची मीटिंग आज ह्या ठिकाणी आढावा बैठक आम्ही आयोजित केलेली होती। ह्या ठिकाणी सर्वच माढा तालुक्यातील सर्वच कार्यकर्ते, पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते, साठीपाठीचे कार्यकर्ते त्यांनी आज हजेरी लावले। 7 जिल्हा परिषद जागा आणि 14 पंचायत समितीच्या जागांमध्ये सर्वच लोकांनी सर्व जागावर इच्छा व्यक्त केलेली आहे। त्यामुळे आपण जरी स्वतंत्र जिल्हा परिषद पंचायत समिती गट लढवायचा म्हटलं माननीय अजितदादाच्या आदेशानुसार, तर आपण सर्व जागावर सर्व उमेदवार उभा करून चांगल्या पद्धतीने जास्तीत जास्त जिल्हा परिषदचे आणि पंचायत समितीचे उमेदवार आपण निवडून आणू शकतो। कारण तशी परिस्थिती आज इथं निर्माण झालेली आहे। विधानसभेनंतर लोकांच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये जे अजितदादांबद्दलचं प्रेम आहे म्हणा किंवा अजितदादांबद्दलची विकासाची भूमिका जी लोकांना पटत आहे, त्यामुळे अजितदादांबद्दलचा जो विश्वास लोकांच्या मनामध्ये आहे त्या विश्वासाला लोक पुढे नेण्यासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकामध्ये दादांच्या गटाला जास्तीत जास्त उमेदवार निवडून देऊन पुढे नेण्याचा प्रयत्न माढा तालुक्यातील जनता करेल असा एक विश्वास मला वाटतोय। आता राज्यामध्ये महानगरपालिका आणि नगरपालिकेच्या निवडणुका बऱ्याच ठिकाणी चालू आहेत, काही ठिकाणी संपन्न झालेल्या आहेत। त्या ठिकाणी पाहिलं गेलं आहे की राष्ट्रवादी दोन्ही एकत्र आल्याचं पाहिलं गेलं आहे। मग माढ्यात जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं जर असे एकीकरण झालं तर मग जागा वाटपाच्या बाबतीतलं सूत्र कशा पद्धतीनं तुम्ही मांडणार आहात? आता सध्या तरी स्वतंत्र निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढेल अशा भूमिकेत आम्ही आहोत। कारण सर्व जागावर आपल्याकडे इच्छुक उमेदवार आहे, उमेदवारांची गर्दी पण बरीच आहे। त्यामुळे सर्वांना न्याय देण्यासाठी आपण स्वतंत्र लढण्याची भूमिका आपली तुर्तास्थळी राहील। वरचे सर्व निर्णय जे काय असेल आम्ही आजच्या मीटिंगचा आढावा संपूर्ण माननीय पक्षांकडे, माननीय अजितदादांकडे, तटकरे साहेबांकडे आणि आपले जिल्हाध्यक्ष उमेशदादा पाटलांकडे आम्ही सुपूर्द करणार आहोत। त्यांना माढा तालुक्यातील परिस्थिती सांगणार आहोत। कारण पूर्वीपासून माढा तालुका हा राष्ट्रवादीचा आहे, मूळचे लोक विचारसरणी असणारे राष्ट्रवादीचे लोक ह्या तालुक्यामध्ये आहेत। त्यामुळे ह्या जिल्हा परिषद पंचायत समितीला जर स्वतंत्र आपण लढलो तर जास्तीत जास्त अजितदादांची ताकद काय आहे ते संपूर्ण जिल्ह्याला दाखवून देण्याची एक नवीन संधी आपल्याला ह्या रूपाने उपलब्ध होऊ शकते। त्यामुळे आम्ही तर प्रयत्न करणारच आहोत की आपण ही निवडणूक सर्व जागावर लढवावी। शेवटी जो काही निर्णय असेल ते वरिष्ठ पातळीवर माननीय अजितदादा आणि प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेब हे घेतील, त्यांच्या आदेशाने पुढच्या सर्व गोष्टी घडतील। निवडणूक प्रभारी अधिकारी म्हणून तुमची निवड होते आणि माढ्यात म्हणजे महिलांसाठी जास्त जागा दिसत आहेत। हा निवड योगायोग म्हणायचं की नेमकं राष्ट्रवादीसाठी प्लस ठरणार आहे? काय नेमकं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जे माझ्यावर विश्वास दाखवला, माझ्या कामावर विश्वास दाखवून मला निवडणूक प्रभारी ची नेमणूक केली, त्याबद्दल मी खरं पक्षाचे मनापासून धन्यवाद मानते। 7 जिल्हा परिषद जागांमध्ये 5 महिलांच्या जागा आहेत। हे मला पहिल्यापासूनच आनंद त्या गोष्टीचा वाटतो की महिलांना संधी चांगल्या पद्धतीने मिळते स्वतःला सिद्ध करण्याची। आम्ही पहिल्यापासूनच महिलांची फळी चांगली निर्माण करण्यासाठी, महिलांना पुढे आणण्यासाठी काम करत आहोत। माढा नगरपंचायतमध्ये सुद्धा महिला राज म्हणून आपण पहिल्यापासून ओळखत आहोत। त्यामुळे आज ही संधी मला महिलांच्या रूपाने मिळालेली आहे। त्या 7ही जागावर मी जास्तीत जास्त 5 जागांवर ज्या काही महिला उमेदवार म्हणून निवडून येणार आहेत, म्हणजे जे उमेदवारी देणार आहेत, त्या सर्व महिला उमेदवारांना निवडून आणण्यासाठी मी जास्तीत जास्त प्रयत्न करेन। कारण महिलांना पुढे आणू शकतात, महिलांना पुढे नेऊ शकतात। ह्या अनुषंगाने बहुतेक अजितदादांनी आणि पक्षांनी माझ्यावर ही विश्वास दाखवून माझ्यावर हा प्रभारी पद दिला असेल असंही मला वाटतंय। तर सध्या माढ्यातल्या जगदाळे मंगल कार्यालयामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाची बैठक जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगानं पार पडले आणि यामध्ये स्वतंत्र लढण्याचा निर्णय कार्यकर्त्यांच्या वतीनं ॲडव्होकेट मिनलताई साठे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेला आहे। आणि निश्चितपणानं आम्ही स्वतंत्र लढण्याची भूमिका
घेण्याच्या तयारीत आहोत. जर अजितदादांनी जर आदेश दिला, जो आदेश आहे तो मानूनच आम्ही पुढच्या आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीला सामोरे जाऊ आणि निश्चितपणानं महिला अधिक या मतदारसंघामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये निवडून येतील असा आशा त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी सहप्रतिनिधी सिद्धेश्वर कसबेसह मी रमेश शिरसट, माढा.